म्हणजे बाबासाहेब म्हणजे या भूलोकावरचे युगपुरुष. त्या व्यक्तीने जी क्रांती केली, ही क्रांती या देशातील जर सर्व समाजाला जर कळली असती तर हा भारत हा आज वेगळा देश राहिला असता. आपण बघतो प्रत्येक देश, जसं रशियाचा रशियन आहे, फ्रान्स म्हणजे जे वेगवेगळे, तसं भारताचं भारतीयत्व राहिलं नाही. त्या माणसाने सर्वांना इक्वल केलं की जे इक्वेलिटी आज राहिली नाहीये. आपण पाहतो की प्रत्येक जाती धर्मामध्ये भेदभाव निर्माण झालेले आहे, हे मुळीच नाही. या समाजामध्ये भेदभाव असतो, वेगवेगळ्या जमाती म्हणजे बंधुभावांबद्दल द्वेष असतो, तो देश कधीच प्रगती करत नाही आणि त्यावरती संकुचित मानसिकता प्रबळ होत असते. आपण जर धर्माकडे किंवा संकुचित विचाराकडे राहिलो तर आपल्या देशाची कधीच प्रगती होऊ शकत नाही. बाबासाहेबांचे विचार प्रत्येक समाजाने समजून घ्यायचे. बाबासाहेबांनी सर्वांना एक केलं. बाबासाहेबांना मंदिर मस्जिद हे नको होते, हे सर्व एक आहे. ज्या पद्धतीने आपण होतो ईश्वर एक आहे, तसा हा मनुष्याच्या शरीरातला ईश्वर एक आहे. तो जर माहीत पडला असता, जसं आपण दैनंदिन जीवनात बघतो हिंदू मुस्लिम शीख विद्यार्थी सर्व एकत्र असतात, पण ज्यावेळी शिक्षण सोडून ते कळपात जातात, ते जातीमध्ये अटकतात आणि रोडवरती भांडण करायला येतात. हे फार घातक आहे. याच्यामुळे आपल्या देशामध्ये अशांतता निर्माण होतात आणि संकुचित वृत्ती ही फोपावते. म्हणून या 14 एप्रिल निमित्त मी एवढेच विनंती करेल, मित्रांनो, SC ST OBC कोणी असो, तुम्ही सर्वात आधी भारतीय आहात आणि भारतीय म्हणून जगा आणि जगाला एक चांगला संदेश द्या.